प्राकृत रूट्स तर्फे सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा। आता आपलं शालिवान शके 1948 सुरू होईल। हो ना, गुढीपाडवा म्हटलं की सगळीकडे एकदम नवीन पालवी छान दिसायला लागते। हो, अगदी म्हणजे पानगळ जाऊन सगळी छान छान छोटी छोटी पालवी येते सगळी। हो, त्यालाच तर आपण चैत्र पालवी म्हणतो ना। हो ना, म्हणजे अगदी इतका उत्साह असतो निसर्गातच नाही तर आपल्यामध्ये सुद्धा पण। हो हो हो, आणि अगदी आंब्याच्या झाडाला पण पूर्ण मोहरांची शाल अगदी पांघरलेली असते। अगदी खूपच सुंदर वाटतं, अगदी गोल्डन गोल्डन ती फुलं अगदी छान दिसतात। बाजारात पण अगदी नवीन धान्य यायला लागेल आता। हो, म्हणजे आपण जे हरभरे खातो, ओले हरभरे, ओले हरभरे, ते आता त्या सगळ्या डाळी वाळून छान नवीन डाळी सगळीकडे बाजारात मिळायला। हो ना, म्हणूनच आपण आपल्या आधीच्या एपिसोड मध्ये तो बाजरीचा पिठा ब्रेड आणि हमस हरभऱ्यांचा त्याच्यात ओले हरभरे होते आपले। त्याची अगदी आता मस्त डाळ तयार झाली असेल। आणि आता गुढीपाडवा म्हटलं म्हणजे की गुढी उभारायची, गाठी करायच्या। हो, आणि मेन म्हणजे श्रीखंडपुरी लहानपणी अगदी बेत ठरलेला असायचा। होळी म्हणलं की पुरणपोळी आणि गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंडपुरी। हो ना, कारण का उन्हाळा येतो त्यामुळे म्हणजे ऑलरेडी उन्हाळा सुरू झालेला असतो, त्यामुळे शरीराला थंडावा मिळावा म्हणून श्रीखंडपुरी। म्हणजे लहानपणी कशा सगळ्या गोष्टी फिक्स ठरलेल्या असायच्या ना। हो, त्या आठवणी आल्या की खूप छान वाटतं एकदम। हो, प्रीती तू ती हे पण करायचीस ना, गाठी घरी पण करतेस ना तू? हो, गाठी घरी करते। हो, आपण ते पण कधीतरी दाखवूयात नक्की आपल्या व्ह्युअर्सना दाखवूया। येस, श्रीखंडपुरीवर मला आठवलं की सकाळी उठून आपल्याला प्रसाद पण मिळायचा गुढीपाडव्याचा। हो बाबा, त्या गोड खायच्या आधी एक कडू गोळी मिळायची आईकडनं। आणि ती कडू गोळी खायचा इतका कंटाळा, म्हणजे मला अजूनही नको वाटते ती कडू गोळी खायला। हो, म्हणजे लहानपणी माझं तसंच होतं, पण आता अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की आपले सण आपल्या निसर्गाशी किती उत्तमरित्या बांधलेले आहेत। कारण का हा जो बदल होतो, म्हणजे शिशिर ऋतू संपून वसंत येतो आणि ग्रीष्माकडे आपली वाटचाल चालू होते, त्यावेळेस ऋतूमध्ये होणारे बदल आणि शरीरात होणारे बदल ह्याला सांगड घालावी म्हणून ती कडूगोळी आपल्याला प्रसाद म्हणून दिली जायची। म्हणजे कडुलिंबच का ग? पण त्याची महत्वाचा गुणधर्म आहे कडुनिंबाचा की त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शिवाय रक्त शुद्ध होतं, पचनक्रिया आपली सुधारण्यास मदत होते। ह्या सगळ्या कारणांमुळे कडुनिंब हा खूप गुणकारी आहे। म्हणजे साधारण सांगायचं झालं तर 100 पेक्षा जास्ती जी कीटक प्रजाती आहेत ते मारण्याचं सामर्थ्य ह्या कडुनिंबामध्ये असतं। म्हणून ते कडुनिंब आपल्याला पर्टिक्युलरली ती कडुनिंबाची कडूगोळी ती खावी, ज्याच्यानी हे जे ऋतुमानामुळे शरीरात होणारे बदल आहेत, म्हणजे सर्दी खोकला, ताप येणं, कफ वाढणं, ते सगळं कमी व्हावं ह्यासाठी आपल्याला ती कडूगोळी दिली जायची। अच्छा, म्हणजे आपल्या सगळ्या परंपरांमध्ये सायंटिफिक रिझन आहे, हे परत एकदा प्रूव्ह झालं। हो, नक्कीच मानसी। आणि ह्या कडुलिंबाच्या काड्या पूर्वी दातून म्हणून, म्हणजे असं दात स्वच्छ करायला पण वापरायचे। म्हणजे ते वाळवून आपण ॲज अ ब्रश म्हणूनच त्याचा उपयोग पूर्वी लोक करायचे। म्हणजे त्याचा अजून एक उपयोग म्हणजे ना, तो मलेरिया प्रतिबंधक पण असतो। ह्याची जी साल आहे ना, ती मलेरिया प्रतिबंधक म्हणून उपयोगात येते। म्हणून पूर्वी काय करायचे की वेशीबाहेर, गावाच्या वेशीबाहेर कडुनिंबाची झाडं लावायचे, जेणेकरून डास किंवा त्यांचा प्रादुर्भाव जास्ती होऊ नये म्हणून। आणि आता ते बरंच गरजेचं आहे ग, कारण आता उन्हाळा सुरू झाला ना की आमच्या एरियात तर प्रचंड खूपच डास सगळीकडेच येतात। सो त्या प्रतिबंधक उपाय म्हणून पण कडुनिंब वापरला जातो। आणि माझ्या मते कांजण्या झाल्यावर त्याचं कडुलिंबाचं पाण्याने अंघोळ घालतात असं काहीतरी ना, कारण का त्वचेसाठी पण कडुनिंब चांगला असतो। त्याचं मुख्य कारण हेच की तो रोगप्रतिबंधक शक्ती त्याच्यामध्ये असते। अच्छा, आज करूयात का तीच आपण कडुनिंबाची गोळी? हो, म्हणजे हे बघ, आता काही जण ते नुसतंच ही कडुलिंबाची ही फुलं घेतात आणि गुळ मिक्स करून खातात, काही जण ते चटणीच्या स्वरूपात खातात। म्हणजे प्रत्येक घरची पद्धत थोडी वेगळी आहे। आमच्याकडे ते आम्ही अशी गोळी करून, म्हणजे गोळी केली म्हणजे पटकन तोंडात टाकता येते म्हणून मग ते गोळी तयार करतो। आपण बघूया कशी करायची ती गोळी। हो, चालेल ना। चल, हे आपलं कडुलिंबाच्या गोळीचं साहित्य आहे। ही काही पानं घेतली आहेत मी, एक 7 ते 8 पानं घ्यायची
आणि मेन म्हणजे कडुलिंबाला आता आलेली ही फुलं ताजी ती घ्यायची. ते पण मी 3 ते 4 काड्या घेतलेल्या आहेत त्याच्या. आणि 2 टीस्पून गूळ. गूळ कमीच घ्यायचा म्हणजे तो कडवटपणा, ती कडवट चव आपल्या जिभेला लागलीच पाहिजे. हे मी पाव टीस्पून जिरे घेतले, चिमूटभर हिंग आणि चवीपुरतं मीठ. आता आपण हे सगळं एकत्र करून वाटून घेऊया. आता आपण एक एक घेऊन मी आता वाटते आहे म्हणून हे थोडंसं पानं थोडी कुस्करून जिरे, हिंग, मीठ. आता हे थोडं वाटून घेते आणि मग गूळ घालते त्याच्यात. आता यात मी 2 टीस्पून गूळ घालते. हे बघा मस्त आपलं वाटण हे तयार झालेलं आहे. हा ना, कडुनिंबाचा पाला जर आपण वाळवला ना तर त्याची अशी बारीक पूड तयार होते किंवा असं आपल्याला करून पण घेता येते. आणि अशी पूड जर आपण धान्यांना लावली ना तर धान्यामध्ये जे पोरकिडे होतात ना ते सुद्धा होत नाहीत. अच्छा. त्यामुळे असे विविध गुणधर्म कडुनिंबाचे आहेत. हो ना. आणि अजून एक म्हणजे कडुलिंबाची पानं जर त्याची पेस्ट करून पाण्यात टाकली, एक पाणी तयार करायचं आणि त्याचा स्प्रे सगळ्या झाडांवर केला ना तर जास्वंदाच्या झाडाला पण एक पांढऱ्या कलरचं कीड येते बघ. आणि तशाच काही सगळ्या झाडांवर कीड असते ना ती जाते. हो, तर ते स्प्रे पण खरंच औषधी आहे अगदी. हो, म्हणजे असे खूपच गुणधर्म आपल्याला कडुनिंबाचे. हो ना. तर अशा रोगप्रतिकारक कडुलिंबाच्या आपल्या गोळ्या तयार झाल्या. हे घे मानसी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि ही गोळी देताना ना माझी आजी नेहमी म्हणायची की या गोळीच्या द्वारे तू तुझ्या आयुष्यातला कडवटपणा पण पचवून टाक. हो, म्हणजे ह्याच्या गुणधर्मामुळेच अगदी तुझी आजी बहुतेक तसं म्हणत असावी. कारण का कडुनिंबाच्या गोळीनी मी जसं मगाशी म्हणाले की रक्त शुद्ध होतं, म्हणजे सगळी निगेटिव्हिटी, तुमचे वाईट विचार असे सगळे त्याच्यातनं बाहेर जाऊ देत. हो. आणि खरंच आहे, मागच्या वर्षी जे काही कटू अनुभव आलेत, कटू प्रसंग आलेत किंवा कटू विचार आलेत ते या गोळीप्रमाणे आपण सगळे पचवून टाकूया. आणि आता जशी चैत्र पालवी आली आहे तसंच या नवीन मराठी वर्षाला आपण छान आनंदाने सुरुवात करूया. धन्यवाद.